नवी मुंबई पनवेल आणि कामोठे परिसरातील दुचाकीची चोरी करून त्या दुचाकी खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आलंय। पकडलेल्या 3 आरोपींकडून खान्देश्वर पोलिसांच्या पथकांनी लाखो रुपयांच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत। या प्रकरणी तिन्ही आरोपी दिवसा खाजगी नोकरी करायचे आणि रात्री दुचाकी चोरण्याची कामं करायचे। या तिन्ही आरोपींकडून खान्देश्वर पोलिसांनी जवळपास 11 दुचाकी जप्त केल्या आहेत। या दुचाकींमध्ये 5 बुलेटचा देखील सहभाग आहे। या आरोपींनी खान्देश्वर पोलीस स्टेशन आणि कामोठे तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरून नवी मुंबई शहरात दहशत माजवली होती। या चोरांना पकडणे नवी मुंबई पोलिसांसाठी आव्हान झाले होते। या दुचाकी चोरीबाबत खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली। तपास सुरू केल्यानंतर सर्वच गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून नवी मुंबई, खान्देश्वर तसेच कामोठे शहरातील सीसीटीव्ही तपासणी करून यामधील 2 आरोपींना नवीन पनवेल मधील शिवा कॉम्प्लेक्स येथून अटक करण्यात आली। अधिक चौकशी केली असता या सर्व गाड्या पुणे, राजस्थान तसेच नवी मुंबई परिसरात विकल्या असल्याची माहिती पोलिसांना लागली आणि पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच जवळपास 11 दुचाकी राजस्थान, पुणे आणि नवी मुंबई येथून ताब्यात घेतल्या आहेत।